संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संत कवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक. बाप विठ्ठलसूत ज्ञानाबाई ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे. ती अशी: आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 व भौतिक अभंग गाथा ह्यात ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात. परंतु नामदेव, मुक्ताबाई, एकनाथ इत्यादी संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो. आपेगाव, तालुका पैठण हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. आडनाव कुलकर्णी. हे माध्यदीन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मण. गोत्र पंचप्रवरा न्वित वत्स. आज ज्ञात असलेले त्यांचे पहिले पूर्वज, त्यांच्या पंजांचे पंजे हरिपंत कुलकर्णी हे इसवी सन 1138च्या सुमारास आपेगावचे कुलकर्णपण पाहत होते. या घराण्यातील ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यास त्यांची पत्नी निराई हिच्यापासून 55व्या वर्षी एक पुत्र झाला. त्याचे नाव विठ्ठल. हेच विठ्ठलपंत ज्ञानदेवाचे जनक होत. विठ्ठलपंतांनी वेद, काव्य, व्याकरण व विविध शास्त्रे यांचे अध्ययन केले. ऐन तारुण्यातच वैराग्य, भक्ती व ज्ञान उत्पन्न होऊन पुष्करादी तीर्थांची यात्रा करावी म्हणून मातापित्यांना वंदन करून त्यांनी तीर्थाटन केले आणि इंद्रायणीतीरी असलेल्या आळंदीस आले. तेथे थोर ब्राह्मण सिद्धोपंत ह्यांची भेट घेऊन त्यांचे चरण त्यांनी वंदिले. सिद्धोपंतांच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. नंतर त्यांच्याच रुक्माई या कन्येशी विठ्ठलपंतांचे शास्त्रोक्त रीतीने लग्न झाले. विठ्ठल रुक्माई हे दोघे पती पत्नी पंढरपूरला सिद्धोपंताबरोबर यात्रेस गेले. पुढे आपेगावी येऊन गृहाश्रम स्थिरपणे करावा की तीर्थाटन करीत देह झिजवा असा प्रश्न विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता. विठ्ठलपंत आपेगावी न परतताच सिद्धोपंतांचा निरोप घेऊन नामसंकीर्तन करीत तीर्थाटनास गेले आणि बरीच तीर्थे पाहून परत आळंदीस येऊन ते सिद्धोपंतास भेटले. सिद्धोपंतांच्या आज्ञा घेऊन अखेरीस त्यांच्याबरोबरच आपेगावी येऊन त्यांनी मातापित्याचे दर्शन घेतले. मातापिता दोघेही फार वृद्ध होते. स्वानंदपूर्ण स्थितीत ती दोघेही वैकुंठवासी झाली. परंतु विठ्ठलपंत विरक्त होते. सिद्धोपंत आपेगावी आले आणि विठ्ठल रुक्माई या दोघांना बरोबर घेऊन आळंदीस आले. अनेक वर्ष झाली तरी विठ्ठलपंतास अपत्य झाले नाही. त्यांनी पत्नीस सांगितले की वाराणसीत जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रुक्माईने संतती वाचून संन्यास घेऊ नये ही गोष्ट पतीस पटवा असे आपल्या पित्यास सांगितले. मात्र विठ्ठलपंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असताना त्यांनी गृहत्याग केला आणि असे ज्ञानेश्वरींना पैठणस्थ ब्राह्मणांनी दिलेल्या बोप देवलिखित शुद्धीपत्रात म्हटले आहे. विठ्ठलपंत वाराणसीस गेले. तेथील एका प्रसिद्ध संन्यासी महंतापासून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. या संन्यासी महंतांचे नाव नामदेवांनी सांगितलेले नाही. श्रीपाद म्हणून त्यांचा निर्देश केला आहे. संन्यासी व्यक्तीचा श्रीपाद ह्या आदरार्थी अभिज्ञानाने निर्देश करावा असे यतिधर्मसंग्रह या संन्यासाश्रमाच्या धर्मशास्त्राच्या संस्कृत ग्रंथात म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी संन्यासविषयक अभंग गाथेतही संन्यासी व्यक्तीचा श्रीपाद हा आदरार्थी सामान्य संज्ञेने निर्देश केला आहे. काही चरित्रकार ह्या विठ्ठलपंतांच्या संन्यासी गुरूचा नृसिंहाश्रम असा तर काही रामानंद असा निर्देश करतात. अर्थात हे रामानंद कबीरकालीन प्रसिद्ध रामानंद नव्हते. विठ्ठलपंतांच्या संन्यास ग्रहणानंतर त्यांना चैतन्याश्रम हे अभिधान गुरूंनी दिले. इकडे आळंदीस रुक्माईने जीवित सार्थक व्हावे म्हणून अश्वत्थाची सेवा आरंभली. तेथे कालांतराने वाराणसी येथील एक संन्यासी आले. योगायोगाने तेच विठ्ठलपंतांचे गुरु होते. रुक्माईने नमस्कार केला. महंतांनी पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. तिला हसू आले. विनोद वाटला. महंतांनी विचारले, मिस्किलपणे का हसतीस? ती म्हणाली, पतीने संन्यास घेतला आहे. मग आपले बोल खरे कसे होणार? महंतांनी सगळी हकीकत विचारवून घेतली. रुक्माईने मातापित्याची महंतांशी भेट करविली. महंतांची अर्ध्यपाद्य पूजा व भोजन केले. महंत रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. सिद्धोपंतांनी प्रार्थना केली की दयावंत होऊन वाराणसीस लगेच परतून जावयांचे मन वळवा. महंतांना वाटले, आपण विठ्ठलपंतास अवेळी म्हणजे पत्नी तरुण व संतती नाही अशा स्थितीत संन्यास दिला ह्याचा दोष आपणासही लागतो. आपले पुण्य लयाला जाते. विठ्ठलपंतांनी
आपल्या मागे तसा पाश नाही इत्यादी खोटेच सांगून गुरूंपासून संन्यास घेतला असे काही चरित्रकारांनी ह्या संदर्भात सांगितले आहे. परंतु नामदेव तसा उल्लेख श्री ज्ञानेश्वरांचे आधीमध्ये करीत नाहीत. हा अनुल्लेख गुरूंच्या ह्या उक्तीशी सुसंगत ठरतो. खोटे सांगून संन्यास घेतला असता तर गुरूंकडे दोष गेला नसता. म्हणून महंतांनी लगेच वाराणसीस प्रयाण केले व चैतन्याश्रमाला बोलावून घेतले. चैतन्याश्रमाने मान्य केले की कांतेचा त्याग करून मी आलो आहे. महंतांनी आज्ञा केली की पुन्हा गृहाश्रम स्वीकार. तेव्हा चैतन्याश्रम स्वदेशी परतले. संन्यासाश्रम टाकून त्यांनी पुनश्च गृहाश्रम पत्करला. त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. अशी 12 वर्षे निघून गेली. 4 अपत्ये झाली. ती म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताबाई. मुलगे व्रतबंधाला योग्य झाले. द्विजवृंदाच्या अनुज्ञेनुसार विठ्ठलपंत भार्या, पुत्र व गृह यांचा त्याग करूनच द्विजवृंदाला नमस्कार करून देहांत प्रायश्चित घेण्यासाठी निघून गेले. बहिष्कारामुळे आपली वंशावळी जाती कुळावेगळी झाली असल्यामुळे प्रायश्चित घेणे आवश्यक आहे असा विचार विठ्ठलपंतांनी केला. त्यांनी ब्राह्मसभा भरविली व त्या सभेत ह्या दिनाला अपराधाची क्षमा करा अशी प्रार्थना केली. तेव्हा निवृत्ती ब्रह्मसभेला उद्देशून म्हणाले, आम्हाला मार्ग सांगा. द्विजांनी सांगितले की पैठणला जा, तिकडून शुद्धीपत्र आणा, ते मान्य होईल. निवृत्ती म्हणाले, आमची परंपरा सगुण व निर्गुण ह्यांच्या पलीकडील आहे. जाती, कुळ, वर्ण किंवा विश्वातील पंच महाभूते, विराट, महत ह्यापैकी आम्ही काही नाही, निजबोध स्वरूप आहोत. ह्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, आपली पावन अवस्था असली तरी धर्मशास्त्राच्या पद्धतीने आपण चालले पाहिजे. ह्यावर सोपान म्हणाले, पांडव, व्यास, वाल्मिकी, वसिष्ठ ह्यांचे तरी कुळ किंवा जाती शुद्ध कुठे आहे. तसेच आमची भक्ती हाच आत्मस्थितीचा उपाय होय, जाती किंवा कुळ नव्हे. अखेर द्विजांचे पत्र घेऊन पैठण येथे ही मंडळी गेली. ब्रह्मसभा भरली, पत्र सादर केले. संन्याशाचे पुत्र आहेत असे कळल्यावर सभेने निर्णय दिला की उभयता कुळभ्रष्ट आहेत म्हणून प्रायश्चित नाही आणि उपनयनाधिकारही नाही. एकच उपाय उरला आहे, अनुतापूर्वक ईश्वरभजन करावे. गाय, गर्दभ, श्वान, अंत्यज यांच्याही ठिकाणी ब्रह्मभावना करून वंदन करावे. 4ही भावंडे हे ऐकून संतुष्ट झाली. त्यांची लोकविलक्षण नावे ऐकून काही ब्राह्मण हसले. एक जण म्हणाला, तो जो पलीकडे पखाल वाहत आहे त्या रेड्याचे ज्ञाना म्हणतात. ज्ञानदेवांनी म्हटले, तोही माझा आत्माच आहे. त्या रेड्यावर आसूड मारले गेले. त्यांचे वळ ज्ञानदेवाच्या पाठीवर उठले. ब्राह्मण म्हणाले, ह्या रेड्याकडून वेद वदवा. रेडा विधीपूर्वक ऋग्वेद म्हणू लागला. ब्रह्मवृंद चकित होऊन म्हणू लागला, हे तिघे साक्षात देवावतार असून मुक्ताई आदिमाया आहे. आम्ही फार चूक केली. देहबुद्धी व अहंकार यांनी भरलेले आम्ही नुसते कर्मठ आहोत. यांचा वंश व कुळ खरोखर धन्य आहेत. सकल द्विजांनी नमस्कार करून त्यांचा जय जयकार केला. उलट ज्ञानदेव व निवृत्ती ह्यांनी त्या ब्रह्मवृंदाला संत समजून त्यांचे स्तवन केले. आपल्या दर्शनाने धन्य झालो असे त्यास म्हटले. ह्या पैठणीतील घटनेचे वर्णन नामदेवांनी केले आहे. ह्यातील चमत्काराचा भाग वगळता तर असे सूचित होते की ज्ञानदेवतिकांचे वर्तन, वृत्ती व कीर्तन, प्रवचन पाहून त्यांचा परमार्थातील अधिकार तेथील ब्राह्मण पंडितांना व त्यामुळेच एकंदरीत सर्व समाजालाही पटला. उपनयनाचा अधिकारही मान्य झाला. परंतु अगोदरच नाथपंथांची दीक्षा मिळाली होती. उपनयनाची आवश्यकताच नव्हती. 3 पिढ्यांची नाथपंथांची परंपरा होती. वंश परंपरागत विद्वत्तेचा वारसा पित्याकडून त्यांना प्राप्त झाला होता. जन्मताच विलक्षण बुद्धिमत्ता व प्रतिभा असल्यामुळे कौमार्यावस्थेतच त्यांनी प्रज्ञा परिणत झाली होती. अखेरीस पैठणचा ब्रह्मवृंद व सर्व समाज ह्या बालसंतांना शरणाला. ह्याचे प्रत्यंतर त्या प्रसंगानंतर लगेच ज्ञानेश्वरीचे लेखन झाले त्यावरून मिळते. ज्ञानेश्वरीत श्रोतृवृंदांच्या महत्तेची, प्रगल्भतेची व जाणकारपणाची जे वारंवार प्रशंसा आढळते त्यावरून ज्ञानेश्वरीचे लेखन व प्रवचन चालू असतानाच विलक्षण लोकप्रियता ज्ञानेश्वरांना लाभली होती. ह्याबद्दल शंका राहत नाही. पुराण, हरिकीर्तन, वेदांत व्याख्यान हे सर्व पैठणीतील दीर्घकालीन मुक्कामात चालूच होते. नामदेव म्हणतात की तेथील ब्रह्मवृंदावर
त्यामुळे त्यांची विलक्षण छाप पडली. सामान्य जन वेधून घेतले गेले आणि ह्या बालसंतांना घरी बोलावून त्यांनी पितृश्राद्ध केले. यावेळी त्यांनी मंत्र म्हटले व साक्षात पितर अवतरले असे संत नामदेव म्हणतात. अखेरीस शुद्धीपत्र मिळाले. ब्राह्मणाला प्रदक्षिणा व साष्टांग नमस्कार करून चारी भावंडे नेवाशास आली. त्यांच्या मागून रेडाही आला. नेवाशात शिरले. तो एक सती मृत पतीजवळ बसून आक्रोश करताना दिसली. पतीचे नाव सच्चिदानंद होते. तो नेवाशाचा कुलकर्णी होता. सच्चिदानंदाला मृत्यू नसतो असे ज्ञानदेव उद्गारले. तोच तो मृत पुरुष एकदम उठून उभा राहिला व ज्ञानदेवांना शरण आला. तोच ज्ञानेश्वरीचा लेखक. त्याने पुढे ज्ञानेश्वर विजय नामक ओवीबद्ध रचनाही केली. ज्ञानेश्वरांनी नेवाशास प्राकृत गीतादेवी म्हणजे ज्ञानेश्वरी रचली. त्यानंतर निवृत्तीदेवांच्या आदेशावरून स्वतंत्र अनुभवामृत ग्रंथही रचला. नंतर चौघे नेवाशाहून आळंदीकडे निघाली. सकळ कवित्व कला असलेली ही भावंडे हरिनामकीर्तन करीत आळ्याच्या वनात उतरली. तेथे रेडा मेला. त्यांची समाधी बांधून शेंदूर लावून पूजा केली व नंतर सर्व भावंडे आळंदीस गेली. सर्वांनी तेथेच कायम वस्ती केली. ज्ञानेश्वरीमुळे देशी भाषा गौरवसंपन्न झाली. अध्यात्मविद्येचे रूप मराठीत प्रकट झाले. दीर्घजीवी वृद्धयोगी चांगदेवांच्या कानी त्यांची कीर्ती गेली. महिपती बाबांनी ज्ञानदेव व चांगदेव यांच्या भेटीचा वृत्तांत दिलेला आहे. चांगदेव 65 हे 65 ओव्यांचे प्रकरण चांगदेवांकरिता ज्ञानदेवांनी लिहिले. यात त्यांनी शांकर मायावादाचा सिद्धांत सांगून नंतर चित्विलासाचा अद्वैतवाद प्रतिपदिला आहे. ह्यात चांगदेवाचा चांगया व चक्रपाणी ह्या 2 नावांनी निर्देश केला आहे. चांगदेवाचे कोरेपत्र व त्याला दिलेले ज्ञानदेवांचे उत्तर म्हणजेच चांगदेव 65 होय. चांगदेव व्याघ्ररूढ होऊन आपल्या सिद्धीचे सामर्थ्य दाखवीत आळंदीस पोचले तेव्हा ही चारी भावंडे एका भिंतीवर बसली होती. अतिथीच्या स्वागतार्थ सामोरे जाण्याकरता भिंत चालू लागली. त्याबरोबर व्याघ्रावरून खाली उतरून चांगदेव ह्या चतुर्मूर्तींना शरण आले. नंतर ज्ञानदेवाच्या आदेशावरून चांगदेवांनी मुक्ताबाईचा अनुग्रह घेतला. चांगदेवांना उपदेश करणारे मुक्ताबाईचे अनेक अभंग व एक पदही प्रसिद्ध आहे आणि मुक्ताबाईचा गुरु म्हणून निर्देश करणारे चांगदेवांचेही अभंग आहेत. विसोबा चाटी नावाचा एक कर्मठ ब्राह्मण आळंदीत राहत होता. तो ह्या भावंडाचा देश करू लागला. त्यांच्यावर बहिष्कार पडावा अशी त्याची मनीषा होती. गावच्या कुंभाराने त्याने बजावले की रांधण्याची मातीची भांडी ह्यांना देऊ नका. एकदा निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली, परंतु कुंभाराने मांडे भाजण्याची खापर दिली नाही. योगधारणा करून ज्ञानदेवांनी आपली पाठ मांडे भाजण्यास योग्य इतकी तापविली व मुक्ताबाईंनी तिच्यावर मांडे भाजले. हे ऐकून विसोबा चाटीस पश्चाताप झाला. तो शरण आला. ज्ञानदेवांच्या ताटातील उच्छिष्ट प्रसाद म्हणून त्याने उचलले. ज्ञानदेवांनी त्याला खेचरा पलीकडे सर असे म्हणून धुडकावले, परंतु त्याने ऐकले नाही. खेचर ह्या संबोधनात गूढार्थ होता. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेच्या ईशोपनिषदातील अखेरचा मंत्र खम ब्रह्म असा आहे. ख म्हणजे ब्रह्म असा त्याचा अर्थ. खेचर म्हणजे ब्रह्मात संचार करणारा. ह्या आदेशातच विसोबांना ज्ञानदेवांचा उपदेश व अनुग्रह झाला. विसोबांनी म्हटले आहे, महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर. विसोबा खेचरच नंतर नामदेवांचे गुरु म्हणून प्रसिद्धीस आले. ज्ञानदेवांना तीर्थाटनाची इच्छा झाली. चारी भावंडे नामदेवांच्या भेटीकरता पंढरीस जाण्यास निघाली. त्यांनी प्रथम चाकणास मुक्काम केला. चाकण येथील महिपतराव नावाच्या एका भाविक श्रीमान गृहस्थाचा पाहुणचार घेतला व नंतर पंढरीस नामदेवांच्या भेटीकरिता आली. तीर्थयात्रा नामदेवांबरोबरच करावी म्हणजे नामदेवांसारख्या श्रेष्ठ दर्जाच्या भक्ताचा सहवास काही काळ सतत लाभेल, हाच त्यातील हेतू होता. नामदेवांना आलिंगन देऊन तीर्थयात्रेचा मानस ज्ञानदेवांनी प्रकट केला. नामदेवांनी म्हटले की भगवंतांनी आज्ञा दिली तरच मी येतो. दोघेही विठोबापुढे उभे राहिले. पंढरीनाथांनी सांगितले की ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती आहे. तुझ्या संगतीचा त्यांना आदर आहे. तू फार भाग्यवान आहेस. जा, स्वस्तिक क्षेम असो. देवांनी तीर्थयात्रेस संमती दिली व बोळवण करून देव परतले. मंगळवेढ्याची चोखामेळा
आरणभिंडीचे सावंतामाळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, विसोबा खेचर इत्यादी अनेक संतांनी, प्रभावळ व तीर्थयात्रेत सामील झाली. चालत चालत सर्व मंडळी कराडजवळ येऊन पोचली. कराड हे कृष्ण तीराचे आदिक्षेत्र म्हणून मानले जात होते. कराडचा राजा रामराय हा चाकणच्या महिपतरावाचा जावई होता. सीताबाई ही महिपतरावांची कन्या त्याला दिली होती. रामराय संत मंडळीच्या विरुद्ध होता. सीताबाईला साधू संतांचे प्रेम होते. त्याचवेळी रामरायाचा मुलगा फार आजारी होऊन मृत्यू पावला. ज्ञानदेवांनी त्या पुत्राला जीवदान दिले. त्यामुळे रामरायही संतांचा भक्त झाला. मार्गक्रमण करीत असता नामदेवांना पंढरीची आठवण व्हायची. पंढरीचा वियोग सहन होईना. विठ्ठलमूर्तीच्या भेटीकरता हृदय तळमळत होते. ही गोष्ट ज्ञानदेवाच्या लक्षात आली. ते म्हणाले, नामया प्रेममूर्ती अद्वैत असा आत्मा सर्वांभूती आहे. तुला भक्तीचे भाग्य लाभले आहे. तो भक्तिमार्ग आम्हास तूच सांगावा. नामदेवाने ज्ञानदेवांच्या चरणावर मिठी मारून सांगितले की मी पंढरीरायांच्या कृपेने पोचलो आहे. ज्ञान देण्याचे भाग्य मला नाही. मी वैष्णवांचा नम्रदास आहे. तुम्ही ज्ञानाची कल्पतरू किंवा कामधेनू आहात. माझ्यासारख्या कृपणाचे द्वारी तुम्ही याचक म्हणून का यावे? ज्ञानदेव म्हणाले, असे बोलू नकोस. तू अनुभवी आहेस. तुझे बोलणे म्हणजे केवळ कवित्व नव्हे. उत्पन्न, बुद्धिवंत, चतुर्वक्ते, आत्मज्ञानी, योगी, जीवनमुक्त ह्याचीही तुझ्याशी तुलना होऊ शकत नाही. तुझ्या कीर्तनाचा रस हा अद्भुत आणि निरुपम आहे. पश्चिमेकडची प्रभास, द्वारका व तीर्थे ह्या मंडळींनी उरकली. गिरनारची यात्रा संपून मारवाडात शिरले. तेथे पाण्याचा खडखडाट. सर्व तृषाक्रांत झाले. वाटेत एक खूप खोल होता. ज्ञानदेवांनी आणि मालघिमांसारख्या सिद्धीचा अवलंब करून खोल विहिरीतील पाणी पिण्याचा चमत्कार दाखविला. परंतु नामदेवांनी हृदयी केशीराजास आठवून नेत्र मिटले व प्रार्थना केली. तव गडगडीत खूप उदके ओसांडला. कल्पांती खवळला सिंधू जैसा. पाणी खळखळाट करीत वर आले. सर्वजण तृप्त झाले. अयोध्या, प्रयाग, काशी, गया इत्यादी तीर्थक्षेत्रांची यात्रा संपून पुन्हा पंढरीस परतले. ज्ञानदेवांनी तीर्थयात्रेची समाप्ती संत मंडळीसह पंढरीस केली. ज्ञानदेवांनी पंढरीनाथाला आळंदीत जाऊन अखेरची समाधी घेण्याचा आपला संकेत कळविला. अनुज्ञा मिळाली. देवाने संत आळंदीस आले. विठोबांनी ज्ञानेश्वरास समाधीस बसण्याची अनुज्ञा दिली. गुरु निवृत्तीदेवांच्या चरणावर ज्ञानदेवांनी लोटांगण घातले. त्यावेळी निवृत्तीदेव उन्मनी अवस्थेत होते. सोपानदेव व मुक्ताबाई ह्यांनी ज्ञानदेवाची चरण धरले. लगेच निवृत्तीनाथांची समाधी क्षणभर बाजूला झाली. ते म्हणाले, बाळपणी आईबाप सोडून गेले तेव्हा झाले नव्हते इतके दुःख ह्यावेळी होत आहे. इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराचे पुरातन स्थान आहे. तिथे सिद्धेश्वराच्या डाळापासूस अजान वृक्षाच्या छायेखाली समाधीस्थान तयार करविले होते. शके 1218 कार्तिक वद्य एकादशीला सर्वांनी हरिजागर केला. नामदेवाचे हरिकीर्तन झाले. द्वादशीला पारणे सोडले. तिसरे प्रहर भक्त कान्हू पाठक हे केंदरहून ज्ञानदेवांच्या दर्शनास आले. सर्व संतांच्या आग्रहावरून त्यांनी द्वादशीचे कीर्तन केले. त्रयोदशीला प्रातःकाळी तुळशी, बेल, अंथरूण, आसन तयार झाले. समाधीस्थानाची शिळा तयार होती. ज्ञानदेव समाधीकडे जाण्यास उठले. अवघ्यांनी वंदन केले. भगवंतांनी ज्ञानदेवांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात पुष्पहार घातला. भगवंतांनी प्रेमाने निरोप दिला. आर्तस्वराने संत मंडळी भजन करीत होती. त्यांच्या नामघोषाने दशदिशा भरून टाकल्या. एक हात भगवंतांनी व दुसरा निवृत्तीनाथांनी धरून आसनावर बसविले. ज्ञानदेवांनी डोळे मिटले. संतांनी समाधीला शिळा लावली. 9 दिवस कीर्तन महोत्सव झाला. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेव, मुक्ताबाई व निवृत्तीनाथ ह्यांनी एका वर्षाआतच देह ठेवले. ज्ञानदेव रचित ज्ञानेश्वरीची सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी फार संपन्न होती. ज्ञानदेवांच्या कालखंडात महाराष्ट्रातील भौतिक व आध्यात्मिक संस्कृतीचा उत्कर्ष होत होता. ज्ञानेश्वरी हे त्या उत्कर्षाचेच उत्कृष्ट फलित होय. 700 वर्षे झाली तरी धर्म, तत्त्वज्ञान व काव्य ह्यांची अनुपम परिणती म्हणजे ज्ञानेश्वरी असे अजून म्हणता येते. तत्पूर्वी सुमारे 100-150 वर्ष मराठी भाषेतील साहित्य विकास पावत होते. हा काळ महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे. स्वतः ज्ञानदेवांनीच
श्रीरामचंद्र ह्या यादव राज्याचे यदुवंश विलास, सकळ कळानिवास व न्यायाचा पोषक क्षितिज म्हणून वर्णन केले आहे. 200-250 वर्षाच्या ह्या कालखंडात देवगिरीच्या यादवांचे राज्य विस्तारित व विकास पावत होते. भास्कराचार्य, हेमाद्री, बोबदेव ह्यासारखे विद्वान ह्या कालखंडात झाले. भास्कराचार्य हे भारताच्या गणित व ज्योतिष विद्येचे शिरोमणीच होते. भास्कराचार्यांच्या वंशातील 7 पिढ्या लगोलग चतुरस्त्र विद्वानांच्या झाल्या. ज्योतिष, वैद्यक, धर्मशास्त्र, न्याय, मीमांसा, वेदांत व व्याकरण ह्यांचे अध्ययन विदर्भासह महाराष्ट्रातील निरनिराळ्या पाठशाळांमध्ये चालू होते. बोबदेवांनी व्याकरणावर 10, वैदिकावर 9, साहित्यशास्त्रावर 3, भागवतावर 4 व ज्योतिषावर 1 असे 27 प्रबंध लिहिले होते. बोबदेवांचे भागवतावरील हरिलीला, मुक्ताफळ, परमहंसप्रिया व मुकुट हे 4 ग्रंथ विद्वानमान्य झाले होते. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात श्रीमद भागवताचा महिमा फार होता. नाथ संप्रदायाचाही प्रभाव होता. हे ज्ञानदेवाच्या 3 पिढ्यांवर नाथसिद्धांचा अनुग्रह होता. ह्यावरून लक्षात येते शंकर अद्वैताला महाराष्ट्रात फारच मोठी प्रतिष्ठा लाभली होती. हे ज्ञानेश्वरीवरून लक्षात येते. अजंठा, वेरूळ इत्यादी लेण्यावरून महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या अगोदर सुमारे 1000-1200 वर्षे मूर्ती, चित्र व स्थापत्य ह्या कला अनेक अंगाने विकसित होत होत्या ह्याचे प्रत्यंतर मिळते. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही हेमाडपंथी शैलीची आहेत असे म्हणतात. म्हणजे असे की स्थापत्यकलाही फार लोकप्रिय झाली होती. ज्ञानेश्वरी हे त्या भव्य संस्कृतीचे सुंदर व पवित्र प्रतीक व प्रतिबिंबच आहे असे म्हणावे लागते. इतक्या श्रेष्ठ साहित्यकृतीला श्रेष्ठ सांस्कृतिक पार्श्वभूमीच प्राप्त व्हावी लागते. त्याशिवाय ती निराधार ठरते. तिची सामाजिक उपपत्ती लागू शकत नाही. बहिणाबाईने एका अभंगात भागवत धर्माचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला असे म्हटले आहे. कारण तोपर्यंत धर्माची मुख्य भाषा किंवा माध्यम संस्कृत भाषाच होती. भागवद्गीतेचा व भागवताचा प्रचार सर्वत्र होता, परंतु हे ग्रंथ संस्कृतमध्ये अडकले होते. लोकभाषेला परमार्थ विचारांचे समर्थ माध्यम प्रथम ज्ञानदेवांनी केले. संस्कृत ही देववाणी होती व धर्मामृत ह्या देववाणीत बंद होते. ह्या अमृताला पैजेने जिंकणारी देशी भाषा ज्ञानदेवांनी निर्मिली. धर्म, तत्त्वज्ञान व साहित्यकला ह्यांचे सामान्य जनांपर्यंत पोहोचणारी माध्यम निर्माण केले. शांतरस प्रतिपादिला. तो रस श्रेष्ठ ठरविल्यामुळे विवेकबुद्धीला उजाळा मिळाला आणि भक्तिमार्गाला ज्ञानेश्वरांनी शुद्ध केले. शिवाय भगवान बुद्धांपासून शंकराचार्यांपर्यंत संन्यासाश्रमच श्रेष्ठ असे परमार्थाचे साधन मानले गेले व ज्ञानदेवांपर्यंत संन्यासच श्रेष्ठ मानला जात होता. परंतु अनासक्तीचा गृहाश्रमच परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग म्हणून प्रथम ज्ञानदेवांनी दाखवून दिला. संन्यास मार्गाऐवजी गृहस्थाचा भक्तिमार्ग उजळविला. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूपच होय, त्याचाच उल्हास होय असे सांगून सगुण व निर्गुण ह्या दोन्ही एकाच परमसत्याच्या बाजू होत असे वारंवार प्रतिपादले. ज्ञानदेवांनी निश्चित ग्रंथरचना म्हणजे भावार्थदीपिका, ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव 65 व अभंगगाथा ही होय. अभंगगाथेत काही थोडे अभंग प्रक्षिप्त असावेत अशी शंका राहते. ज्ञानेश्वरांच्या चरित्रात रेड्याच्या तोंडून वेद वदविले, श्राद्धात प्रत्यक्ष पितर मंत्रांद्वारे उपस्थित केले, मृत माणूस जिवंत केला इत्यादी कथा दिलेल्या आहेत. कारण अशा प्रकारच्या अद्भुत कथा संत चरित्रात असतात. संत चरित्राचा किंवा धार्मिक कथाच अद्भुत पुराणकथा हा आवश्यक भाग असतो. ह्या कथांच्या संदर्भाने त्यानंतरचे साहित्य निर्माण झालेले असते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन माहितीसह. धन्यवाद.